सुरुवात झाली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर सारा शुभेच्छा. बघा काय योगायोग आहे. आर्यन स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा आहे, त्याचबरोबर रोहन दादांचा वाढदिवस आहे आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब हा संघ फायनलची मॅच खेळतोय. म्हणजे आजचा दिवसच वेगळा आहे. मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल. एकदा जोरदार टाळ्या उद्या मेगा फायनल साठी. लेट्स प्ले. पहिला बॉल भावेश उल्वेकर. पहिला बॉल. काय मारलाय बॉलला, पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार, षटकार. जणू काय सचिन सांगतात मारायचं तर सर्वात टॉपच्यालाच मारायचं. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. सचिन सांगतोय माझा पॅटर्नच वेगळा आहे, मी डायरेक्ट तोडतो. आणि तोडफोड काम करण्याकरिता सचिन खारवार ओळखले जातात. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. भावेश उल्वेकर फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती षटकार आला. अगोदरच मन बनवलं होतं, सरळ बॅटनं धावा येतात. या फटक्याची गरज होती का, हा प्रश्न जरूर विचारायला लागेल या खेळाडूला. जबरदस्त बॉल. एक तेरी तो एक मेरी. मागचा बॉल तुझा राहिला, परंतु हा बॉल माझा आहे, हेच गोलंदाज सिद्ध करून दाखवत असताना आणखीन एक जबरदस्त बॉल. टीट फॉर टॅट, जशा तसं उत्तर देत असताना गोलंदाज भावेश उल्वेकर. का मला या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली, स्वतःला सिद्ध करत असताना भावेश उल्वेकर. खेडूकपाडा गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे भावेश. आणखीन एक गोलंदाज किती असू द्या चॅप्टर, एक नंबर मारलाय सचिन खारवारने. हेलिकॉप्टर बजाव. आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग. या खेळाडूच्या शरीर यष्टीकडे तुम्ही जाऊ नका. जरी दिसायला सड पातळ असेल तरी सुद्धा सचिन खारवार लांब लांबचे षटकार मारतो आणि तेच सध्या सिद्ध करून दाखवलं सचिन खारवारने. जबरदस्त बॅटिंग. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भावेशने 2 बॉल डॉट बॉल हाताळले खरे, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती सचिन तुटून पडलाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार. भावेश उल्वेकर. ओ माय गॉड, क्लीन बॉल, दांडी गोल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया आता प्रयेश पाटीलच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाणार आहे. डाव्या हाताचा एक घातक फलंदाज म्हणून प्रयेश पाटीलची ओळख आहे. आज मात्र संपूर्ण त्यांचा कुटुंब ही मॅच बघतोय. प्रयेश पाटीलला या मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. पाहावं लागेल तो आता इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणार आहे. परंतु भावेश उल्वेकर हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. जबरदस्त बॉलिंग.
विघ्नेश दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. वेलकम दादा, सरचे स्वागत आहे. कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये बॉल तयार. पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल. भावेश निघाला. लेफ्टी बॉलर टू लेफ्टी बॅटर. आता या दोघांमधलं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण पडणार, कोणावरती भारी. खिडूकपाडा वर्सेस रोडपाली. बॉल तयार. ओ माय गॉड, प्रवेश पाटील नो बॉल वरती षटकार आलाय. टाळ्यांचा कडकड कडकड कड 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 कडाट होतोय. का होत बघा. प्रवेश पाटीलला आता कोण कोण सपोर्ट करते, एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रवेश पाटील साठी. ही फॅन फॉलोइंग आहे प्रवेश पाटीलची. आणि इथे बघा आल्याबरोबरच पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमन षटकार आलाय. खर तर आज प्रवेश पाटील यांचे मोठे बंधू आणि मोठी ताई ही मॅच एन्जॉय करतीये. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश पाटीलला लढावंच लागणार आहे. आणि बघा आल्याबरोबरच त्यानं पहिल्याच बॉलवरती 9 बॉलवरती षटकार खेचलाय. आता धावफलकावरती धावा झाल्यात 19 धावा. अजूनही एक बॉल बाकी आहे. पाहूया आता या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. भावेश उलवेकर थोडासा मित्र म्हणेल महागडा ठरलाय या मॅच मध्ये. भावेश निघाला. ओ पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे पहा लाईन पाहावी लागेल. षटक आता संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 20. 1 गडाच्या मोबदल्यात. येऊ द्या डीजे मास्टर. म्हणणं इम्पॉर्टंट धावा आल्या. आता अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार आहे. पाहावं लागेल कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाईल. रॉयल कळंबोली ए टीमच्या माध्यमातून बघावं लागेल. छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन मात्र आज आर्यन स्पोर्ट्स क्लब हा संघ जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रभात आंबोरे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया प्रभातच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. प्रभात तयार होतोय. गोलंदाज निघाला. डेथ ओव्हर मध्ये प्रभात. ओ यावेळेचा बॉल लाईन खराब आहे. पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वन बाउंडची ताकीद देखील आता इथून मात्र गोलंदाजाला दिली जाते. पुन्हा एकदा प्रभात इथून मात्र तयार होईल. उंच बरा असा गोलंदाज आहे. हाईट भरपूर आहे. टॉन हायटेड खेळाडू आहे. यावेळेला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे भावेश उलवेकर खूप चांगला झेल पकडला आहे. आणि प्रवेश पाटील आता इथून मात्र जड पावलाने मैदानाच्या बाहेर रवाना होतोय. वाजवा.
पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोन गणांच्या मोबदल्यात न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. विशाल विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलर निघाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता प्रभात आंबोरे. पुन्हा एकदा प्रभात तयार होतो काय. पुढचा बॉल ओ यावेळीचा बॉल इकडे पंच सांगतात हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडला जाणार. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता इथून मात्र बोनस पॉइंट मिळाला कारण नुकताच वाईट बॉल आला आणि आता वाईट बॉलच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार होतो प्रभात. याही वेळेला प्रचंड ताकदीनिशी फटका सजवलाय. तिथे बघा डीप मध्ये परेश कडके आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याही मुवमेंटला फक्त आणि फक्त एकच धाव सुद्धा आपण पाहतोय. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. आता स्ट्रायकिंग इनला निखिल कडके बघा 8 चेंडू तो नॉनस्ट्राइक इन वरती उभं राहून खरं तर बॅटिंग पाहत होता परंतु आता त्याला स्ट्राइक मिळाली आहे. पाहूया आता तो मात्र इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणार आहे निखिल कडके. आजच्या दिवसातील प्रत्येक पहिल्याच बॉलवरती त्याने षटका ठोकलाय. ओ या वेळेला लाईन जबरदस्त आहे. अप्रतिम लाईन वेगाने टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गतीनं बीट केलंय निखिल कडकेला आणि या मोमेंटला डॉट बॉल आलाय. एक भाऊ आर्यन टीम कडून खेळतोय तर दुसरा भाऊ रॉयल कळंबोली ए या टीम कडून खेळतोय. परेश कडके आणि निखिल कडके. पाहूया आता निखिलच्या माध्यमातून मोठे फटके येतील का. बॉल तयार. ओ काय फटका मारलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलला घेतली आहे बाउंड्री लाईनची बेट. एकोणतीस धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार. प्रभात थांबतात वेळ घेतात कारण प्रभातला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉल मध्ये एका दुसरा मोठा फटका जर का इकडे आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल. बॉल तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅकड्राईव्ह खेळला. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. धावफलकावरती आता 31 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अजूनही 1 बॉल बाकी आहे. 31 रन्स टार्गेट सेट करणारा बॉल आहे. पाहूया आता या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. ओ शेवटच्या बॉलवरती बिगिट करू शकले नाहीयेत. जबरदस्त बॉल आहे. षटक आता संपलंय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा झाल्यात 31 धावा. विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया आता या 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार ऐकण्याकरिता पुन्हा एकदा आपण जाणार आहोत प्रवीणजी अर्जुने सरांकडे.
त्यांचा आवाज मात्र आपण या मेगा फायनलच्या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी ऐकलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रभात अंबोरे नेहमीप्रमाणे कमालीची गोलंदाजी त्यानं केली. अवघ्या 11 धावांमध्ये रोखलं गेलं. प्रयशची विकेट आल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिल्या षटकामध्ये सचिन कारवारची आलेली विकेट, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रयशनं आपली विकेट गमावली आणि तिथून जो धावसंख्येचा आलेख होता तो धावसंख्येचा आलेख कुठेतरी मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर शेवटच्या चेंडूवरती अपेक्षा होती मोठ्या फटक्याची, परंतु शेवटचा चेंडू देखील निर्धाव आला आणि जिथे टार्गेट सेट केलं गेलं एकूण धावा धावफलकावरती आला 31 विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 32 धावांचं. या दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. मेगा फायनलची लढत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय आणि पूर्वार्ध खेळाचा या ठिकाणी समाप्त झालाय. उत्तरार्धाकडे आपण निश्चितच या ठिकाणी वळतो. 2 सलामीवीर फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर लक्ष पाहायला गेलं तर फार मोठं नाही आहे आणि तसं पाहायला गेलं तर लक्ष फार छोटं देखील नाही आहे. एक परफेक्ट टार्गेट या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती लगावलं गेलंय. एकीकडे जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरणा असलेला संघ, अर्थातच या मैदानावरचा निर्विवाद वर्चस्व गाजवणारा रॉयल कळंबोली संघ, रॉयल ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला अर्थातच आर्यन संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मेगा फायनलमध्ये लक्ष. तत्पूर्वी या ठिकाणी आपण मैदानावरती उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडू, आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धा इथे आयोजित केल्यात त्या सर्वांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण या ठिकाणाहून अर्पित करणार आहोत. तर मुख्य मंचावरती उपस्थित सर्वांना आणि त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित सर्वांना मी विनंती करेल की आपण जिथे असाल त्या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावरती कॅप असेल, आपल्या डोळ्यांवरती जर का चष्मा गॉगल्स असतील तर ते आपण रिमूव्ह करायचे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय स्वर्गीय भार्गूबाई नामदेव पाटील, स्वर्गीय संजयजी पावडे आणि स्वर्गीय अंकुश अर्जुने यांना आपण देऊयात भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. ओम शांती शांती शांती. तर खरं तर ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, ज्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी भार्गूबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा याच्यासाठी केला होता अठ्ठास शेवट गोड व्हावा आणि ही या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एक वार शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विजयासाठी लक्ष, येणारे 12 चेंडू अर्थात 2 षटकं आणि 32 धावा. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कळंबोली एक्सप्रेस अर्थातच कैलास चौधरी, सर्वी समाजाचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, ज्या खेळाडूंना आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये सिरवी समाजाच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक जिंकण्याचा बहुमान या ठिकाणी मिळवला आणि तोच गोलंदाज आता कैलास चौधरी बॉलिंग मार्कवरती. ऑल सेट फॉर द रनचेस. तर निश्चितच या ठिकाणी आणखीन एक खुशखबर तमाम क्रीडा रसिकांना, कारण येणाऱ्या रविवारी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली अर्थातच सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट खेळाडूंना खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर लयलूट बक्षिसांची याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात अर्थातच पुढच्या रविवारी देखील यायला विसरायचं नाहीये. पुढच्या आठवड्यातील स्पर्धा आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली यांच्या माध्यमातून अर्थात दीपक शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. परेश कडके सारख्या खेळाडूला रोखून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक क्रिकेट खेळाडूचं स्वप्न असतं मी माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये किमान एकदा तरी मालिकावीराची 4 व्हीलर कार जिंकावी. हे स्वप्न या क्रिकेट वेड्या खेळाडूंना पाहिलं आणि या वर्षीचा क्रिकेट हंगाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी सुवर्ण काळ राहिला. कारण चिर्ले उरणच्या मैदानावरती
स्वप्नपूर्ती या खेळाडूची झाली आणि त्या खेळाडूला पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल मध्ये रोखला गेलाय. परंतु मिस्टर 360 मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला अक्षय, या अक्षयला रोखणं कठीण आहे. अक्षय तयार, भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. या ठिकाणी जरी पहिल्या चेंडूवरती यॉर्कलेनचा चेंडू होतला, परेश करकेला रोखला गेला असलं तरी अक्षय मात्र आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळेला चांगला चेंडू, पंच पाहतायत, लाईन पाहिली आहे, त्यानंतर मात्र पंचाने इशारा दिलाय. हा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे, अवांतरचा इशारा आलाय. मागील चेंडूवरती आलेल्या षटकाराचं कदाचित हे रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज म्हणून तुम्ही कितीही मातबगार जरी असला तरी एखाद्या मातबगार गोलंदाजावरती ज्यावेळेला षटकार येतो ना, त्यावेळेला त्याची मानसिकता कुठेतरी थोडीशी ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते. हा मानसिक दबाव आहे आणि त्या दबावामधून मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना जणू अक्षय सांगतोय गोलंदाजाला, आक्रमकता ही माझ्या खेळाची ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार लगावलाय. एकूण धावांचा विचार केला तर लक्ष्य 32 धावांचं जरी असलं तरी 8 धावा धावफलकावरती आल्यात. हो, यावेळेला चांगला चेंडू आहे, कमबॅक करणं ओळखतो हा गोलंदाज. काय भन्नाट वेगानं चेंडू फेकलाय, अगदी टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर प्रत्येक संघाचं हे स्वप्न असतं की रॉयल सारख्या संघाविरुद्ध फायनल खेळण्याची संधी मिळावी, आणि फक्त संधी मिळावी नाही तर रॉयल संघाला दडपणाखाली आणणारा खेळही आमच्या माध्यमातून व्हावा. परंतु हे स्वप्न इतकं सोपं नाही आहे. रॉयल सारख्या ताकदवार संघ, जो शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे, नेव्हर गिव्ह अप हा संघाच्या यशस्वीतेचा खऱ्या अर्थानं मंत्र आहे, आणि तो मंत्र या ठिकाणी जोपासताना यावेळेला आणखीन एक लॉप केलाय, परफेक्टली टाइम आहे, आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी बेगेट षटकार. काय कमालीचे दोन वाजवले, ना हम अमिताभ ना दिलीप कुमार, हम तो सीधे साधे अक्षय. खरं तर ज्या खेळासाठी ओळखला जातो, काय या खेळाडूला मिस्टर 360 म्हटलं जातं. पॉकेट साईज डायनामाइट आहे, छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता, अगदी गतवर्षीचं आणि त्या अगोदरच्या वर्षीचं कळंबोली प्रीमियर लीगचं पर्व गाजवणारा खेळाडू, 2 व्हीलर बाईक आपल्या नावावरती करणारा खेळाडू, तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारा खेळाडू म्हणजेच मिस्टर 360 अक्षय. परंतु कैलासही सांगतायत की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, कमबॅक करणं मीही ओळखतो. 32 धावांचं टार्गेट आहे, अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वोत्तम चेंडू जर का फेकले गेले तर मात्र सामन्यामध्ये पुनरागमन. चांगला चेंडू आहे, यावेळेला बॅटीच्या बॉटम एजला लागलाय, नॉन स्ट्रायकिंग एजला डायरेक्ट हिट, परंतु नाही. बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आहे, धोका पत्करला नाही. परंतु शेवटच्या चेंडूवरती परेश कडकेचं आव्हानही असणार आहे. अगदी या 2 खेळाडूंची जोडी म्हणजे सर्वाधिक विस्फोटक जोडी, या 2 खेळाडूंची जोडी म्हणजे सर्वात घातक जोडी, सर्वाधिक यशस्वी विजयी भागीदारी जर कोणत्या 2 खेळाडूंच्या नावावरती असतील तर परेश कडके. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय सरोदेस. येणारे अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही अंतर आहे, परंतु हे अंतर पुरेसं आहे का? षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज टाकणार? एका युवा गोलंदाजाच्या खांद्यांवरती ही जबाबदारी दिली जाणार का? मेगा फायनल मध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, याचं उत्तर देणारे हे शेवटचे 7 चेंडू. परंतु इथून जर का कमबॅक करायचं असेल तर विकेट येणं गरजेचं आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवलाय, थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथून मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. या दरम्यान जर का आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेच्या
नगरपालिका विद्यमान नगरपालिका आदरणीय सरस्वतीताई कातारा मॅडमांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर क्रिकेट या खेळावरती विशेष योगदान त्यांचं नेहमीच राहिलं आणि या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ज्या ज्या वेळेला क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात आदरणीय सरस्वतीताई कातारा मॅडमांचं आगमन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की नारी शक्तीचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक कणखर नेतृत्व आहे. पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत आणि एक दमदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे निश्चितच पाहिलं जातं. तर मॅडमांचं देखील या मुख्य मंचावरती होत आहे शुभ आगमन. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार खरं तर कुठेतरी मी म्हणेन की अपेक्षा भंग होतोय की काय. ज्या जिद्दीनं ज्या ईर्षेनं ज्या ताकदीनं आर्यन स्पोर्ट्स हा संघ आज संपूर्ण दिवसभर लढला. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमध्ये 7चं अंतर जरी असलं तरी 2 विस्फोटक खेळाडूंची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आज या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अर्थातच सन्माननीय रोहन आत्माराम पाटील साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांचं नुकतंच या मुख्य मंचावरती शुभागमन झालं. पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय सरस्वतीताई कातारा मॅडमांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आणि त्याचबरोबर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ॲडव्होकेट वीणाताई आत्माराम पाटील यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आदरणीय आदेशदादा पाटील बबली दादा यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपण पाहतोय आणि त्याचबरोबर विघ्नेश पाटीलही आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला पहिला चेंडू निर्धाव आलाय. कहाणी में ट्विस्ट. सामना अजून संपलेला नाही आहे. युवा गोलंदाज आयुष मेहतावरती या ठिकाणी विश्वास दर्शवला गेला आहे. खरं तर फिरकीचा जादूगार म्हणूनही आयुष मेहताची ओळख आहे. कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये अगदी अनुभवाची कमतरता असताना गुणवत्तेच्या बळावरती मेगा फायनल खेळताना हा संघ पाहायला मिळतोय. काय कमालीचा खेळ आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच जो निर्णय देतील तो निर्णय दोनही संघांसाठी मान्य करावा लागणार आहे. बंधनकारक असेल. त्यामुळे पंचांशी निर्णयावरून कोणत्याही प्रकारचे आपण वादविवाद करता कामा नये. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमेन्स म्हटलं जातं. कारण पंच देखील न्यायदेवतेच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि पंचांचा जो रिस्पेक्ट करतो तो सर्वोत्तम खेळाडू असतो. अगदी सचिन तेंडुलकरचं जर का आपण उदाहरण घेतलं तर जवळपास 12 वेळा 90 पेक्षाही जास्त धावा बनवल्यानंतर चुकीच्या पद्धतीनं आऊट दिल्यानंतर 7 वेळा कधीही सचिन तेंडुलकरनं पंचांना पुन्हा विचारलं नाही की मी कशा पद्धतीनं आऊट आहे. म्हणजे ही खेळ भावना आणि ही खेळ भावना तुम्हाला मोठी बनवते. म्हणूनच आज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर क्रिकेटच्या विश्वामध्ये देवतेचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं आहे. गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांना आजही क्रिकेटमध्ये संबोधलं जातं. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आला आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण दोनही. खरं तर रॉयल संघाच्या चंबूमध्येही आपण पाहतोय की थोडीशी स्मशान शांतता पाहायला मिळते आणि आतापर्यंत जो हल्ला गुल्ला चालू होता या ठिकाणी आपल्या मुख्य मंचाच्या समोर. कारण आर्यन संघाच्या समर्थकांना खेळाडूंना देखील माहित आहे की प्रतिस्पर्धी संघ हा तितकाच ताकदवर संघ. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला आहे. क्षेत्ररक्षक सचिन चेंडूवरती येत आहे. चूक झाली आहे आणि इथे चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार चेंडू 9 धावांची गरज. याच ठिकाणावर रॉयल ए संघानं सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलं होतं ज्यावेळेला ते गोलंदाजी करत होते. आता धावा डिपेंड करायचे परंतु नाही. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. जडू फलंदाजाला आमंत्रण. हे आमंत्रण स्वीकारलंय. या इनिंग मधनं अक्षयच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. आहे अशा प्रकारची गोलंदाजी जर का झाली तर त्यावरती मी मोठा फटका खेळू शकतो.
आणि अक्षयनं स्वतःला सिद्ध केलंय. या मैदानावरचा आणखीन एक विध्वंसक, विस्फोटक, आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून कमी वेळामध्ये नावारूपाला आलेला हा खेळाडू आहे. आणि आज कळंबोली क्रिकेटवरती अधिराज्य, निर्विवाद अधिराज्य गाजवताना अक्षय सरदेला आपण पाहतो. काय या खेळाडूला मिस्टर 360 संबोधलं जातं. जसा चेंडू शॉर्ट ऑफ लेन्थचा आला, यष्टीरक्षक निखिल कडकेनं आपला हात डोक्यांवरती नेला आणि त्यांनी सांगितलं की अरे बाबा, ही लाईन सध्या चालणार नाहीये. परंतु समीकरण अजूनही येणारे 3 चेंडू, विजयासाठी 3 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. पण सकारात्मक दृष्टिकोन, दैनंदिन आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ, तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि तो आत्मविश्वास जर का तुमच्या खेळामध्ये असेल, कारण क्रिकेट म्हणजे एका चेंडूमध्ये 6 धावा होणं, क्रिकेट म्हणजे 6 चेंडूमध्ये 1 धावही न होणं. क्रिकेटमधली अनिश्चितता ही क्रिकेटला लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती घेऊन जाते आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज. एखादा विकेट या सामन्यामध्ये कमबॅक मिळवून देणार, परंतु नाही, लाईन खराब आहे. यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय आणि त्याचबरोबर 2 धावा देखील या ठिकाणी होत आहेत पूर्ण. विजयावरती शिक्केमोर्तब अद्यापही झालेला नाही आहे, कारण वाईड +1 आली आहे. परेश कडके सांगतोय की थांबा, षटकारानंच मला हा सामना जिंकायचा आहे. स्कोर्स आर लेवल. धावसंख्येची या ठिकाणी बरोबरी झाली आहे. अवघ्या 1 धावेची आवश्यकता. 32 धावांचं लक्ष होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी आल्या आणि तिथून आर्यन संघ बॅकफुटला गेला. परंतु आज संपूर्ण दिवसभरामध्ये काय जिद्द दाखवली आहे, काय चिकाटी दाखवली आहे, काय कलात्मकता दाखवली आहे या संघानं. मोठमोठ्या संघांना नमवत असताना या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये तो संघ दाखल झाला. परंतु पहा, निखिल आणि परेश दोघेही बंधू आहेत. हो, यावेळेला महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मात्र हा सामना फिनिश केलाय. आत्मविश्वास या फटक्यामध्ये, चेंडू ऑफ टॉप द पार्क, आणि त्याचबरोबर हा सामना जिंकलाय. चॅम्पियन ठरलाय तो रॉयल ए संघ.